अमृत भवन के इसी मंदिर में खुदाई के दौरान भगवान विष्णु को भी एक पुरातन प्रतिमा मिली थी। उस मूर्ति का स्वरूप क्या है, किस तरह का है, इस बारे में भी प्रवीण हमें पूरी जानकारी देंगे। प्रवीण भाऊ, याबद्दल पूर्ण माहिती द्या। ही मूर्ती कशाची आहे आणि याचं स्वरूप काय आहे? ही सुद्धा विष्णूचीच मूर्ती आहे। का बरं? कारण वर शेषनाग आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर हातामध्ये पूर्ण 4 आयुध दिसत आहे, वज्र, पद्म, त्याच्यानंतर गदा आणि चक्र चक्र। त्याच्यानंतर जय विजय इथे दिसतात, एक नमस्कार करताना आणि दुसरा शस्त्र धरताना। कारण पद्म हे कसं शांतीचं प्रतीक आहे, वज्र हे शक्तीचं प्रतीक आहे। म्हणजे विष्णू कसा होता, शांतीचाही पूजक होता आणि शक्तीचाही प्रतीक होता। त्याच्यानंतर दोन्ही कानामध्ये पहा कुंडल जे दिसत आहे तुम्हाला, ते दोन्ही मत्स्य आहे। मत्स्य हातात गळ्यात जानव आहे, मासोळी सारखं आहे। त्याच्यानंतर हे जानव आहे। त्याच्यानंतर त्यांचे अलंकार आहे, हे विष्णूलाच अलंकार असे असतात। आपण जर बालाजीची मूर्ती पाहिली असेल, तिरुपती बालाजी, तर त्या बालाजीमध्ये सुद्धा अशीच मूर्ती आहे। आपल्याला हे अलंकार तिथेही दिसतात। त्याच्यानंतर ही सुद्धा कशी आहे, मूर्ती उचलून नेता येईल अशी बांधलेली आहे। त्याच्यामुळे ही जी मुद्रा आहे, ही मुद्रा काय करते माहिती आहे का? ही ध्यानस्थ मुद्रा आहे। म्हणजे तुम्ही काय करू शकता, याच्याकडे पाहून तुम्ही त्याला नमस्कार करू शकता, ध्यान करू शकता। म्हणजे ही काय करत आहे की तुम्ही हा उभा आहे याचा अर्थ काय होतो की प्रत्येक आसन आहे, त्या आसनापैकी एक आसन आहे हे। जसं बसलेल्या अवस्थेत असते, ध्यानस्थ असते, वरद असते, तर ही मुद्रा कशी आहे? ही स्थिर मुद्रा आहे। म्हणजे ऍज इट इज उभे आहेत। मागे जर पाहिलं तर तुम्हाला त्यांचं आयाळ दिसतं पूर्ण। त्याच्यामुळे ही डेफिनेटली काय आहे, तुम्ही सांगू शकता की ही विष्णूचीच मूर्ती आहे। कारण हे जे वरचं स्ट्रक्चर दिसतं, हे फक्त विष्णू मध्येच असते। आपण टिळक लावतो त्याप्रमाणे विष्णूचं असते। शंकराचं थोडंसं वेगळं असतं, त्याच्यामध्ये थोडंसं जाळ्या प्रकारचे असतात। त्याच्यामुळे आपण हे नेमकं सांगू शकतो या 4 आयुधाच्या मदतीने, किंवा जय विजय किंवा बाकीचं जे आहे, किंवा शेषनाग दिसतो आपल्याला, त्याच्यानुसार ही काय आहे, ही सुद्धा एक विष्णूची एकाच दगडात कोरलेली आहे। दुसरा दगड यूज केला जात नाही याच्यामध्ये। आणि हे आपण किती वर्ष जुनी असू शकते? पहा, हे जे याची कला जर पाहिली तर हे 2 डायमेन्शन मध्ये आपल्याला दिसतं। कारण थोडीशी मूर्ती कशी झाली आहे, उभार आली आहे, परंतु शायनिंग थोडासा कमी आहे। जर ती मूर्ती, आपण जी अगोदरची मूर्ती पाहिली वराहाची, त्या वराहाची आणि याच्यामध्ये कसं आहे, साधर्म्य आढळतं। म्हणजे आपण जनरली सांगू शकतो की हे सुद्धा कसं वाकाटक कालीनच असावी। वाकाटक जे राज्य झाले आपल्या विदर्भामध्ये, त्यांनी काय केलं की ते विष्णुपूजक होते। ते विष्णुपूजक असल्यामुळे त्यांनी जिकडे जिकडे त्यांचं राज्य होतं, तिकडे तिकडे त्यांनी काय केलं की ह्या धर्माचा प्रसार केला। त्याच्यामुळे जनरली हेमाडपंथी मंदिर आपल्याला या क्षेत्रामध्ये सापडतं, जे बोल्ट सॉकेट जॉईनच तयार केलेले असतात। आणि ह्या मूर्त्या कशा झाल्या की ह्या आयात करून आणलेल्या आहेत। म्हणजे आयात करायच्या आणि त्या सॉकेटमध्ये आणून बसवायच्या। त्याच्यामुळे आपल्याला हे जे दिसतं, हे ब्लॉक सॉकेट जॉईन मध्ये दिसलेले दिसतात। म्हणजे कुठेतरी मूर्त्या बनवायच्या आपल्या स्ट्रक्चर प्रमाणे आणि त्या स्ट्रक्चर मध्ये येऊन फिट करायच्या, बस तेवढंच एक होतं। वाकाटक राजांचा काळ कोणता संबंध आहे? पहा, वाकाटक काळ म्हणजे आपण वत्सगुल्म, जे वाशिम जिल्हा आहे, त्याचं पूर्वीचं नाव वत्सगुल्म होतं। आणि वत्सगुल्मचा राजा प्रवरसेन, जो आद्य विंध्य शक्ती नावाचा जो राज्य होता, त्यांनी वाकाटक हा वंश सुरू केला। त्याची जर प्रसिद्ध राणी जर विचार केला तर प्रभावती गुप्ते आहे, जी समुद्रगुप्ताची जे गुप्त वंश जे आहे, त्या गुप्त वंशाची जे नातेवाईक होते। एक राजधानी रामटेकला आहे, दुसरी वत्सगुल्मला आहे। त्याच्यानंतर एक प्रवरापूर वर्धा जे आहे, तिथे एक राजधानी आहे। असं म्हटलं जाते की त्यांची एक म्हणजे जी शाखा आहे, ती एक शाखा इकडे सुद्धा म्हणजे कायार ब्रांच कडे सुद्धा असावी, असा एक अंदाज आहे। पण त्या प्रकारचे मंदिर आपल्याला दिसतात, बांधकाम दिसतं त्या प्रकारचं। हो, आपल्याला दिसतं। कायारलाही आपण पाहिलं असेल तर मंदिर दिसतो। त्याच्यानंतर आपल्याला त्यांचे किल्ल्याचे स्ट्रक्चर दिसतात। आपण पाहिला की ते जर कायारच्या मार्केटमध्ये जर पाहिला तर आपल्याला तिथेही किल्ला दिसतो, जो डिमॉलिश झालेला आहे। कारण त्या काळात काही सिमेंट वगैरे नव्हतं, त्याच्यामुळे ज्या पद्धतीनं त्यांची देखरेख केली, त्याच्यामुळे ते कालांतराने तुटले। परंतु हा तोच काळ आहे, असं समजा की 13वा 14वा शताब्दी किंवा त्याच्या अगोदरच्या पिरियडमध्ये हेमाडपंथीचा विकास झाला, त्याच पिरियडमध्ये हे असावं। कसं आहे की हिंदू संस्कृती जी आहे, ती संस्कृती फार प्राचीन आहे। त्याच्यामुळे ह्या ज्या मूर्तिकला होत्या त्याच्यानंतर आलेल्या आहे। म्हणजे सुरुवातीला मूर्तिकला नव्हती, तेव्हा अजिंठा वेरूळ जर तुम्ही गेले, भित्तिचित्र होतं। त्याच्यानंतर मग हळूहळू ही कल्पना आली आणि आपल्याला हे असं स्वरूप पाहायला मिळतं। प्रवीण के अनुसार ये मूर्ति लगभग 1000 वर्ष पुरानी हो सकती है, या उससे भी पुरानी हो सकती है, क्योंकि वो कहते हैं कि ये मूर्ति कहीं बनाई जाती थी, उसके बाद लाकर अपने स्ट्रक्चर में फिट की जाती थी। तो भगवान विष्णु की ये खड़े स्वरूप की मूर्ति है। भगवान विष्णु का जो स्वरूप हमें विष्णु पुराण में मिलता है,
जिस प्रकार का वर्णन मिलता है उसी प्रकार से ये मूर्ति भगवान विष्णु की यहाँ पर बनाई गई है। अमृत भवन का ये जो मंदिर है ये वाकई में बहुत अद्भुत है, क्योंकि यहाँ पर जो मूर्तियाँ है ऐसे स्वरूप की मूर्तियाँ कहीं भी वनी या आसपास के परिसर में दिखाई नहीं देती। और इसके पीछे का इतिहास क्या है, इन मूर्ति का स्वरूप क्या है, इस बारे में, इस शिवलिंग के बारे में जानकारी देने के लिए प्रवीण भाऊ हमारे साथ है। प्रवीण भाऊ, या शिवलिंग बद्दल सांगा आणि या नंदी बद्दल सांगा। हा शिवलिंग सुद्धा आहे ना, हा एकाच दगडात बनलेला आहे। म्हणजे पाय सुरुवातीचा काळ काय होता की शिवाला रूप नव्हतं, शिवाचं मग काय करायचं, तर मग लिंग स्थापन करायचं। आता असं म्हणतात की मूर्तिकला नव्हती, मग मूर्तिकला नव्हती तर देवाला पूजायचं कसं, म्हणून मग काय झालं की त्याचं शक्तीचं प्रतीक म्हणजे त्याचं लिंग, म्हणून मग ते काय करायचं की त्याचं एक प्रारूप तयार करायचं, ज्याला या आज जे आपल्याला हे स्ट्रक्चर दिसत आहे हे त्याचं काय आहे, आयाळ आहे पूर्ण, आणि हे त्याचं लिंग आहे, म्हणजे तो ध्यानस्थ बसलेला आहे असं आपण शिवासाठी सांगतो। आता हे एकाच दगडात बनलेलं आहे, म्हणजे याला बनवायला खूप मेहनत घ्यावी लागली असेल। जनरली आपण जर पाहिलं असेल तर कुठे कुठे आपल्याला ज्योतिर्लिंग खड्डा दिसतो, त्याच्यामध्ये लिंग नसतं, म्हणजे त्यांना माहिती नव्हतं की बाबा लिंग स्थापन तिथे लिंग ठेवायचं आहे। म्हणून मग ते काय करायचे की ही कशी आहे, ही डेव्हलपमेंट आहे ऍक्च्युली। आपण जर स्टडी केला तर ही सगळी डेव्हलपमेंट आहे मूर्तिकलाची। हा जो काळ आहे, कारण हा दगड जर पाहिला बेसॉल्ट आहे, याला कार्विंग करणे आणि तयार करणे याला खूप मेहनत लागते, म्हणून ज्या ज्या पद्धतीनं शक्य होतं त्या त्या पद्धतीनं याची कार्विंग केली आहे। त्याच्यामुळे त्यांना जे शक्य झालं तेवढंच केलं। याला हा ओबडधोबड आहे, त्याच्यामुळे शाईन करता आलं नाही, कारण याला शाईन केला तर पुन्हा प्रॉब्लेम येतो, तुटण्याची भीती वाटते। पुन्हा याला कार्विंग करताना खूप याच्यावर घाव घातले नाहीये, कारण बेसॉल्ट आहे, कारण बेसॉल्ट का नाजूक नाही, कडक असतो, खूप भयानक कडक असतो, आणि हा फक्त आपल्या विदर्भातच जास्त करून सापडतो, आणि याची कार्विंग सगळ्यात कठीण आहे। म्हणजे याचा जो कारागीर असेल तो कारागीर यांना कितीतरी मेहनत केली असेल, म्हणजे तुम्हाला शायनिंग दिसत नाहीये म्हणून ही मूर्ती काही चांगली नाहीये अशातला भाग नाहीये। प्रश्न असा आहे का बेसॉल्टवर कार्विंग करणं ही अशक्यप्राय गोष्ट होती, जी शक्य करून दाखवण्याचा प्रयत्न केला। म्हणजे कुठली म्हणजे टेक्निक नसताना सुद्धा, काहीच टेक्निक नव्हते, साधे आपले छन्नी हातोडा याच्या साह्याने केलेले आहे। त्याच्यामुळे ते इतकं बरं, एक दगडाला कोरणे आणि त्याला व्यवस्थित आकार देणे हे सगळ्यात कठीण गोष्ट आहे। त्याच्यामुळे हे जे आपल्याला दिसत आहे हे खरंच अद्भुत आहे। म्हणजे आपलं नशीब चांगलं आहे की आपण याला पाहतो। तुम्ही पाहिलं असेल की याला 2 कानही दिलेले आहे। अच्छा, शिवलिंगाला कानही दिलेले आहे, म्हणजे ऍक्च्युली काय केलं, ही प्रतिकृती आहे, म्हणजे पुरातन गोष्टींचा अभ्यास करून त्या प्रकारे बनवलं। एक्झॅक्टली, म्हणजे सुरुवातीला हे समजलं नाही की कसं असतं की मूळ रूप नाही देता आलं, म्हणजे ही सुरुवातीची डेव्हलपमेंट आहे। मग याच्यापासून मग हळूहळू काय झालं की शिवाला रूप देणं सुरू झालं, जे आपल्याला वेगवेगळ्या अवताराच्या साह्यानं किंवा आपण ज्या मूर्त्या पाहतो अजिंठा वेरूळ किंवा वाटेवर, मूळ स्वरूप म्हटलं शिवाचं आपण शिवलिंग त्याप्रमाणे। आणि नंदीचं पाच स्ट्रक्चर खूप छान स्ट्रक्चर दिसतं, म्हणजे आपण हे म्हणू शकतो की इथं 2 साधू म्हणा किंवा शिवाचे गण म्हणा, इथं नंदीसाठी नैवेद्य घेत आहेत। एकाच्या हातात नैवेद्य आहे आणि एक त्याला चारत आहे, आणि एक तिसरा पाठीवर चढण्याचा प्रयत्न करत आहे। या मागचं कारण, या मागचं शास्त्र काय म्हणतं? तुम्हाला आपल्या सगळ्यांना माहित आहे की नंदी शेवटी शिवाचं काय आहे, वाहन आहे। आता नंदी म्हटलं तर आपल्याला सत्यमेव जयते, आपण जेव्हा 4 सिंह पाहतो आपल्या कॉइन मध्ये, तेव्हा आपल्याला जर खाली डिपिक्शन पाहिलं तर त्याच्यामध्ये बैलाला स्थान आहे। हा कसं शक्तीचं प्रतीक आहे, परंतु आता या मूर्तीकडे पर्टिक्युलर पहा की याचं पूर्ण लक्ष पिंडीकडे आहे, म्हणजे तो आपल्या जो काय म्हणते त्याला मालक आहे त्याच्याकडे पूर्णतः विश्वासानं पाहत आहे। परंतु इतकंही असताना त्याचे कान दोन्ही पहा सरळ आहे, म्हणजे कुठलीही आज्ञा ऐकायसाठी हा तयार आहे। परंतु एवढंही सगळं करताना या दोघांचे पाय पहा, बिलकुल केव्हाही उभा होऊ शकतो, याच कंडिशन मध्ये यांना बांधला गेलेला आहे। त्याच्यानंतर जर मागे जर पाहिलं तुम्ही तर हे काय आहे, ते शिवाचे गण आहेत। हे गण काय करत आहे, याला वस्त्रालंकार करत आहे, म्हणजे कुठल्याही वेळी शिवाची आज्ञा घेऊ शकते, आपण सजवतो बिलकुल, म्हणजे केव्हाही आज्ञा घेऊ शकते आणि याला याला उचलून शिव नेऊ शकते, म्हणून याची तयारी करणं सुरू झालेली आहे। आणि हे जे आहे पहा, एवढी तयारी होत असताना सुद्धा त्याला जो गण आहे, हा गण काय करत आहे, याला खाऊ घालत आहे, आणि खाऊ घालताना खालचा बसलेला आहे पण यानं काहीच केलं नाही, त्याच्यात प्लेट आहे, बिलकुल त्यानं काहीच केलं नाही, आणि जेवढं दिलं तेवढंच खात। म्हणजे लक्षात घ्या की
शक्ती असण्यापेक्षाही काय म्हणते त्याला त्याला आपण सहनशक्ती किती आहे, म्हणजे एवढी मोठी शक्ती असलेला बलाढ्य असा नंदी स्वतः शिवाचं वाहन. शिवाचं वाहन असताना सुद्धा त्याची गण जेव्हा तयारी करत आहे तेव्हा तो त्याला विरोध करत नाही आहे. त्याला जेव्हा खाऊ घालत आहे तेव्हा सुद्धा तो स्वतःहून एवढं मोठं न खाता त्याने दिलेलं तेवढंच खात आहे. जितकं देतात तितकंच खात आहे. म्हणजे शक्ती कशी पाहिजे, शक्तीला दिशा पाहिजे, सहनशक्ती पाहिजे, हे आपल्याला या नंदीतून दिसतं. याचे बिलकुल अलंकार तयार आहे, तुम्ही जर पाहिलं रेडी बिलकुल रेडी टू. आता म्हणजे हा काय म्हणते त्याला शिवाची आज्ञा होईल आणि हा उठून जाईल. आणि बिलकुल याच्या मागचे पाय जर पाहिले ना तयारीतच आहे. चारी पाय त्याच्या त्याचप्रमाणे तयार केले. बिलकुल याची शेपूट पहा, सरळ दिसत आहे ना, शेपूट सरळ दिसत आहे, याचा अर्थ उठासाठी तयार आहे. म्हणजे शिवा रेडी, गेट सेट गो सारखा. बिल्कुल शंकर जी जैसे आज्ञा देंगे कि भाई नंदी मेरे को जाना है, तुम तैयार हो जाओ, तो नंदी फट से खड़े हो जाएंगे, शंकर जी उस पर विराजमान होंगे और भ्रमण के लिए निकल जाएंगे. तो उसी प्रकार का स्ट्रक्चर, उसी प्रकार की रचना यहाँ पर की गई है. वराह अवतार में हमने देखा कि भगवान विष्णु का जो वराह अवतार है उसकी रचना पूरी तरह से थी. उसके बाद भगवान शिव का जो शिवलोक है वहाँ पर शिव शंकर जी है, नंदी है, उनके गण है, उसी प्रकार की रचना यहाँ पर दिखाई देती है. तो वनी का जो अमृत भवन का मंदिर है एक अद्भुत स्थल है. ऐसा स्थल, ऐसी जानकारी आपको कहीं नहीं मिलेगी. इसलिए सुजाता टॉकीज के पास अमृत भवन का हनुमान मंदिर है, वहाँ पर आइए, इन स्ट्रक्चर को देखिए, इन कलाओं को देखिए, इन प्रतिकृतियों को देखिए, इन प्रतिमाओं को देखिए कि ऐसा अद्भुत कारीगरी वाला काम वनी के अंदर बीचों बीच उपलब्ध है, मौजूद है. तो आइए, अमृत भवन में आइए और इन मूर्तियों के दर्शन कीजिए, इसके पीछे के सार को जानिए. तो प्रवीण पाठक जो MA आर्कोलॉजी है, पुरातत्व शास्त्र के ज्ञाता है, उन्होंने अमृत भवन में जो मूर्तियाँ उपलब्ध है, मौजूद है, उस बारे में बहुत सुंदर और बहुत गहरी और बहुत सूक्ष्म जानकारी दी है. किस तरह से इन मूर्तियों की रचना की गई है, क्या उसके पीछे विचार था, क्या उसके पीछे का कारण था, इस बारे में उन्होंने हमें भरपूर जानकारी दी है. और प्रवीण हमारे साथ यहाँ तक ही उपलब्ध नहीं है, आगे जब भी इनका काम होगा, जब भी इनसे जानकारी चाहेंगे, ये प्रवीण हमारे साथ उपलब्ध रहेंगे. प्रवीण, आपले खूप खूप आभार. आपण खूप चांगली माहिती दिली आणि ही माहिती येणाऱ्या पिढीस आणि वर्तमान पिढीस उपयोगी ठरेल हीच कामना आहे. आपले खूप खूप धन्यवाद. नमस्कार.